आरक्षण उपवर्गीकरण संघर्ष समिती नाशिक आंदोलनात सहभागी. अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण अन्यायकारक असून त्याचा घटनात्मक आरक्षण व्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल असा दावा करत आरक्षण उपवर्गीकरण संघर्ष समितीने या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे. या निर्णयामुळे समाजातील विविध घटकांमध्ये गैरसमज व मतभेद निर्माण होण्याची शक्यता असल्याने उपवर्गीकरणाचा प्रस्ताव रद्द करण्यात यावा अशी समितीची मागणी आहे. या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर 30 जून रोजी आयोजित आंदोलनात आरक्षण उपवर्गीकरण संघर्ष समितीच्या नाशिक जिल्हा समितीचा सक्रिय सहभाग राहणार आहे. या आंदोलनात समितीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पगारे, सरचिटणीस अर्जुन नाना पगारे, मार्गदर्शक माजी न्यायाधीश अरुण वैद्य, कार्याध्यक्ष सनीभाई रोकडे यांच्यासह अरुण दोंदे, डॉक्टर प्रवीण गांगुर्डे, भारत रोकडे, कविता पवार, अंकन डोळस, पंडित पहाडमुख, गणेश तुपसुंदर, सुनील साखरे, प्रवीण पगारे, राजाभाऊ पगारे, शरद गायकवाड, चंद्रकांत पाटोळे, आदर्श सावंत, सुरेश निकम आणि भावेश आहिरे उपस्थित राहणार आहेत. आंदोलनादरम्यान समितीच्या वतीने अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भातील विविध मागण्या शासनासमोर मांडण्यात येणार असून त्या संदर्भात शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे समितीने सांगितले आहे. जोही काही कारभार होईल तो महाराष्ट्रामध्ये आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या एका समितीवर मी आमचे अर्जुन नाना आणि माझं स्वतःचं नाव त्यांनी तिथे संयोजन समितीत घेतलेलं आहे. तरी नाशिक जिल्हा बांधतो आहोत. आम्हाला तिकडे यायला वेळ नाहीये. राष्ट्रव्यापी कार्यक्रम घेतल्याशिवाय राहणार नाही आणि ही समिती महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी एवढे हे सर्व नेते आहेत. आम्ही वैद्य साहेब आहेत, त्यांना सुद्धा संपूर्ण विदर्भ ओळखतो, महाराष्ट्र ओळखतो. ते विचारवंत आहेत, माझे न्यायाधीश आहेत आणि ते स्तंभ आणि लेख लिहित असतात की एका आवाजामध्ये हजारो युवक या जिल्ह्यातले महाराष्ट्रातून येतात. महिलांचे प्रश्न सोडवते. संपूर्ण जिल्ह्यामध्ये अनेक महिलांचे आमचे डॉक्टर आहेत, सुनील साखरेजी आहेत, प्रवीण दादा युवकांचं नेतृत्व करतात, अर्जुन प्रवक्ते व समितीचे सदस्य व कार्यकर्ते येणाऱ्या जो मोर्चा होणार आहे, आंदोलन होणार आहे, उपस्थित मुंबई ज्यांच्याकडे गाड्या आहे ते नाशिकमधून गाड्या करून हजारोच्या संख्येने आझाद मैदानावर पोहोचणार आहे. रिपब्लिकन सेनेचा मोर्चा आहे. हा सर्व राज्यातील देशातील विविध पक्ष संघटना आणि आहे. तर या समित्यांच्या मार्फत हा मोर्चा आहे आणि हा मोर्चा आमचे समाजरक्षक आमच्या कविता पवार, आमचे मार्गदर्शक आणि जिल्ह्याचे उपाध्यक्ष अरुण दोंदे साहेब गठीत करण्याचं काम त्यांनी केलं. ते आमचे शाळेचे वैद्य साहेब, प्रवीण गांगुर्डे, प्रवीण दादा पगारे, आमच्या समितीचे पदाधिकारी, सहकारी मित्र अंकल डोळस, भरतभाई. पत्रकार परिषद झाली काय येणाऱ्या 30 जून रोजी मुंबईला आझाद मैदानावर जो मोर्चा होणार आहे, उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती नाशिकच्या वतीने समितीच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील तमाम भीमसैनिक हे काही रेल्वेने जाणार आहे, काही 4 व्हीलर 2 व्हीलर ज्या पद्धतीने वाहन मिळेल त्या पद्धतीने हे मुंबईला रवाना होणार आहे. आणि आझाद मैदान इथे या महाराष्ट्रातून हजारो नाही तर लाखोच्या संख्येने भीमसैनिक, सर्व जाती धर्मातले बांधव हे उपस्थित राहणार आहे. तसेच आमचे समितीचे अध्यक्ष पगारे सर हे तुम्हाला सांगतील. ओके बोला. SC आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीनं आज शासकीय विश्रामगृह नाशिक येथे ही प्रचंड अशी पत्रकार परिषद होत आहे. या परिषदेमध्ये अनेक असे निर्णय झालेले आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय 30 तारखेला या समितीच्या माध्यमातून हजारो कार्यकर्ते सकाळी
रेल्वेने 6 ते 10च्या दरम्यान नाशिक रोड रेल्वे स्थानकावरनं प्रयाण करणार आहेत. त्याचबरोबर उर्वरित कार्यकर्ते नानांनी सांगितल्याप्रमाणे 4 व्हीलर आणि 2 व्हीलरने मुंबई हायवेने आगेकूच करून आझाद मैदानावर येणार आहोत. आणि विशेष म्हणजे हे सर्व लोक मुंबईला गेल्यानंतर त्या विशाल अशा मोर्चामध्ये आम्ही सर्व सहभागी होणार आहोत. गेल्या 3 महिन्यापासून या समितीने नाशिक जिल्ह्यामध्ये प्रचंड असं काम उभं करून समाज जनजागृती आणि या जनआंदोलनामध्ये आपला सहभाग कसा असावा हे ठरविण्यासाठी आज खऱ्या अर्थानं नाशिक जिल्हा एकवटलेला आहे. तळागाळामध्ये काम करणारे भीमसैनिक आणि नेते आज आमच्या या संघर्ष समितीमध्ये आहेत. आणि म्हणूनच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधला कार्यकर्ता, प्रत्येक खेड्यापाड्यातला कार्यकर्ता समितीच्या या आव्हानाला खऱ्या अर्थानं साथ देऊन तो 30 तारखेला निघणार आहे. समितीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये एक प्रचंड अशी राज्यव्यापी परिषद आम्ही नाशिकला घेणार आहोत. आज या सर्वांच्या नेतृत्वाखाली आमचे मार्गदर्शक अनिलजी वैद्य साहेब, या समितीचे सरचिटणीस समाजरक्षक अर्जुन नाना पगारे, समितीचे कार्याध्यक्ष आमचे जुने पॅन्थर आणि आता सध्या शिवसेनेचे नेते असलेले सनीभाई रोकडे, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक अनिलजी वैद्य साहेब, त्याचबरोबर सुनीलजी साखरे, भरतभाई रोकडे, पंडितराव पहाडमुख, चंद्रकांत पाटोळे, गणेश तुपसुंदर, त्याचबरोबर प्रवीणजी पगारे, त्याचबरोबर आमच्या समितीचे मुख्य उपाध्यक्ष आमचे अरुण शेठ दोंदे, आमच्या महिला आघाडीच्या प्रमुख कविता पवार, त्याचबरोबर डॉक्टर प्रवीण गांगुर्डे. आणि हे सर्व करत असताना आमचे मार्गदर्शक अनिलजी वैद्य साहेब, वारंवार मी का सांगतो की हा जिल्हा बांधण्यासाठी, ही सर्व ताकद उभी करण्यासाठी आमचे समाजरक्षक अर्जुन नाना पगारे आणि जज साहेब, त्याचबरोबर आमचे सनीभाई आणि सर्व ज्येष्ठ लोकांनी जे जीवाचं रान केलेलं आहे, ती ताकद तुम्हाला 30 तारखेला मुंबईमध्ये नाशिक जिल्ह्याची दिसणार आहे. लाखो लोक महाराष्ट्रातून सुद्धा येणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ही समिती महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी सिद्ध राहील असा एक तुम्हाला शब्द देतो. आणि पुन्हा एकदा या मोर्चाची तयारी करण्यासाठी उद्या परत आम्ही फिरणार आहोत आणि पुन्हा या सर्व मोर्चेकऱ्यांनी अतिशय शांततेत या मोर्चाला यावं असं समितीच्या वतीनं आवाहन करतो. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान.